चलो गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. तर आता पोहोचलो आहे उज्जैनला. आता चाललो आहे दर्शनासाठी महाकालच्या. बघू शकता आता रोमनी आहो. बघू आता आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तर मी तुम्हाला आतमधलं काही दाखवू शकणार नाही, पण कॉरिडॉर वगैरे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओला शेअर करा आणि लाईक नक्की करा. बघू शकता किती गर्दी आहे दर्शनासाठी. अजून बाहेरच आहो, आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर उज्जैनला येत असाल तर राहण्यासाठी सोय म्हणून सांगत आहो. इकडे महाकाल थाना म्हणून एक आहे, तिथेच गाडी पार्किंगला पण व्यवस्था आहे. आणि हे महाकालेश्वर भक्त निवास आहे, संस्थांचा आहे. छान व्यवस्था आहे इथे. तर कधी तर आल्या तर इथे रूम घ्या आणि स्वस्त पण पडते आणि व्यवस्था पण चांगली आहे. इथे बाजूला छान भारत माता मंदिर पण आहे आणि छान गार्डन वगैरे आहे. बघू शकता छान व्यवस्था आहे. तर इकडे राहण्यासाठी व्यवस्था छान आहे. तर आल्यात तर इकडे रूम घेण्याचा प्रयत्न करा, छान व्यवस्था मिळेल तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो, महाकाल भक्त निवासच्या बाजूला जे भारत माता मंदिर आहे, छान मंदिर आहे. कधी आलात तर अवश्य भेट द्या. आतमध्ये छान मोठी भारत मातेची मूर्ती पण आहे. आणि हे पहिलं मंदिर असेल की तिथे आपल्या मंदिरामध्ये राष्ट्रीय गीत लिहिले आहे, वंदे मातरम. छान वाटलं बघून. आणि जे आपण भारताला पुण्यभूमी म्हणतो, ती पुण्यभूमी इथे पूर्ण दिखावा इथे काढलेला आहे. बघू शकता सगळ्या नद्या, सगळे ज्योतिर्लिंग इथे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खूप सुंदर बनवलेला आहे. बघू शकता मित्रांनो, आता मंदिरात आलो आहे. किती सुरेख भारत मातेची मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे. छान मंदिर आहे. आलात तर नक्की व्हिजिट करा आणि पाहण्यासारखं मंदिर आहे. बघू शकता मित्रांनो, आता आपण महाकाल कॉरिडॉरमध्ये आलेलो आहे आणि इथे नरसिंह महाराजांची भव्य अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि ही इकडे आपल्या महाकालेश्वर मंदिरात जाण्याचा मार्ग. बघा, हे आहे समुद्र मंथनाच्या वेळेस जे शंकर भगवान आपल्या समुद्र मंथनातून जे काही विषाचा घडा निघाला होता तो पितानी दाखवलेला आहे. बघू शकता मित्रांनो, आता आलो आहे महाकालेश्वर मंदिरमध्ये, म्हणजे गेटजवळ आलेलो आहे. तर आता चला आतमध्ये जातोय. आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकणार नाही. तर चला मी दर्शन करून येतोय, मग समोरचं बघूया. मित्रांनो, फायनली बघू शकता महाकालेश्वर मंदिर गेटजवळ आलेलो आहे. माझ्या मागे जे बघताय ते महाकालेश्वर गेट आहे. तिथूनच आतमध्ये दर्शनासाठी जावं लागते. तर चला आता दर्शनासाठी जातो. तर मित्रांनो, दर्शन तर झालं आहे, छान दर्शन झालं आहे. आलो आहे आता बाहेर. चला आता आपण थोडा कॉरिडॉर बघू. म्हणजे बघू शकता शंकराची मूर्ती दिसते मला, शंकर भगवान. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपली आता उज्जैन महाकालेश्वर दर्शन संपलेलं आहे आणि ट्रिप पण आता इथून जाणार आहोत डायरेक्ट मी ओंकारेश्वरला. तर आता ओंकारेश्वरला भेटूच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. आणि जे नवीन कोणी असेल त्यांनी नक्की फॉलो करून घ्या. चला बाय बाय.